कोरोना आजाराच्या भयानक सावटाखाली धुळे जिल्हा होता। त्यावेळी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामात लागली आणि प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न झाला। बऱ्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला होता। त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आणि आरोग्य यंत्रणेने संपूर्ण भारतात विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्र शासनाने देखील अशाच पद्धतीचे ऑक्सिजन प्लांट उभारले। धुळ्यात देखील शासनाच्या वतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले। धुळे जिल्हा रुग्णालयाचा विचार केला तर या धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये 5 ऑक्सिजन प्लांट आहेत आणि त्यामधले जे काही 2 ऑक्सिजन प्लांट आहेत ते लिक्विड स्वरूपाचे ऑक्सिजन प्लांट आहेत, ज्यात बाहेरून लिक्विड आणायचं आणि ते यामध्ये स्टोअर करून ते रुग्णांना दिले जाईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर दुसरे जे आहेत ते 3 प्लांट जे आहेत ते 3 हवेतून ऑक्सिजन निर्मिती करून ऑक्सिजन हे रुग्णांना दिले जाईल अशा पद्धतीची व्यवस्था आहे। मात्र आता सध्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली असताना या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे ऑक्सिजन प्लांट आहे। मात्र या ऑक्सिजन प्लांटच्या आजूबाजू पूर्णपणे ही वनस्पती वाढलेली आहे। पूर्ण वनस्पतीने या ऑक्सिजन प्लांटला घेरलेलं आहे आणि ह्या 5ही जे काही जिल्हा रुग्णालयातले ऑक्सिजन प्लांट आहेत त्या ऑक्सिजन प्लांटची परिस्थिती अशीच आहे। कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी यंत्रणा सजग झाल्याचं दिसत नाही। आत्ता तरी धुळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं रुग्ण नसले तरी देखील कुठल्या तरी पद्धतीने लाखो रुपये खर्च करून हे उभारण्यात आलेले हे प्लांट आहेत आणि त्यांची योग्य निगा राखण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाचं आहे। मात्र धुळ्यातल्या या जिल्हा रुग्णालयातील हे जे काही ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आहेत, ज्या ऑक्सिजन निर्मितीनंतर अनेक लोकांचे प्राण वाचले होते, मात्र आता या ठिकाणची स्थिती जर आपण बघितली अत्यंत विराधक आहे। धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी हे उभारण्यात आलेले आहेत, मात्र निगा या ठिकाणी दिसत नाही। अजूनही आजूबाजू पूर्ण झाडी वाढलेली आहेत आणि हे किमान आरोग्य यंत्रणा आणि इतर भविष्यातल्या येणाऱ्या आजाराच्या पार्श्वभूमीवर किमान याची निगा राखली जावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।